आज आपण तांदळाचा अजिबात वापर न करता अर्ध्या तासात होईल अशी बिना भाजणीची एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आतून पोकळदार अशी चकली बनवणार आहोत. खूप चविष्ट लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक कढई गॅसवर ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला जिरं घालायचं आहे, 2 टेबलस्पून याच्यामध्ये धने घालायचे आहेत आणि 1 कप भरून आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहेत. जे आपण रेग्युलर पोहे बनवण्यासाठी घरात जे पोहे असतात तेच हे पोहे आपण वापरलेले आहेत. तर लो फ्लेमवर आपल्याला पोहे आणि धने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बघा आता पोहे छान कडक झालेले आहेत, म्हणजे याची पावडर आहे ती सहज होईल. हातावर चोळली तरी त्याची पावडर व्हायला लागते. त्याच्यानंतर त्याच कपाने 1 कप भरून याच्यामध्ये आपल्याला डाळवं घालायचं आहे. याच्यामुळे आपल्या चकलीची चव आहे खूप छान येते. तर त्याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तर डाळवं आपल्याला जास्त भाजण्याची गरज नाही आहे, फक्त जी कढई गरम आहे तेवढ्यातच आपल्याला डाळवं थोडंसं परतून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसतील तर एखाद्या वाटीने सुद्धा तुम्ही हे सगळं साहित्य मोजून घेऊ शकता. हे सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. हे बघा याची छान बारीक अशी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे. ही एकदा आपल्याला चाळून घ्यायची आहे. बऱ्याचदा याच्यामध्ये मोठे काही कण राहिलेले असतील तर ते निघून जातील, त्याच्यासाठी चाळून घेतलेलं आहे. पाहू शकता बऱ्यापैकी याच्यामध्ये असं चाळण निघालेलं आहे. त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 कप इथे पाणी घेतलेलं आहे. तर 1.5 कपाच्या ऐवजी तुम्ही 2 कप पाणी सुद्धा घेऊ शकता. याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 3 चमचे याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे, किंवा मग तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण चकली थोडीशी तिखटच चांगली लागते. तर याच्यानंतर याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तीळ घातलेले आहेत आणि आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. आपल्याला बाकीच्या गोष्टी आपण अगोदरच टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे दुसरं काही टाकण्याची गरज पडत नाही आहे. तर पाण्याला उकळी आली की 4 चमचे याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. त्याच्यानंतर एक मोठं बाऊल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 4 कप इथे आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ न वापरता आपण इथे ज्वारीच्या पिठाचा वापर करणार आहोत. याने सुद्धा अप्रतिम अशी चकली तयार होते. आणि जे आपण पोहे आणि डाळव्याचं पीठ बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळी पिठं आपल्याला एकजीव करून घ्यायची आहेत. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो केलेली आहे. पाण्याला आपली चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर जे पिठं आपण एकत्र करून घेतलेली आहेत ती सगळी याच्यामध्ये थोडे थोडे टाकायची आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर राहिलेलं सगळं पीठ मी एकदाच टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यातल्या सगळ्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या. त्याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटासाठी याला रेस्ट द्यायची. गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करूनच एक 10 मिनटासाठी ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर एका ताटामध्ये आपल्याला सगळं पीठ काढून घ्यायचं आहे. आपण हात लावू इतपत कोमट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जसं पाणी लागेल तसं याच्यामध्ये कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे, किंवा तुम्हाला थोडंसं गरम चालत असेल तर गरम पाणीच वापरायचं आहे. कारण जे ज्वारीचं पीठ असतं त्याला चिकटपणा नसतो. आपण गरम पाणी नाही वापरलं तर आपली चकली बनवताना तुटू शकते. त्याच्यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि या पद्धतीने घट्टसर मळून घेतलेला आहे. खूप मऊ मळलं तर आपल्या चकलीला काटे पडत नाही, त्याच्यासाठी थोडंसं घट्टसर मळून घ्यायचे. सोऱ्याला थोडंसं तेल लावून याच्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे. प्लेटवर आपण थोडंसं तेल लावलेलं आहे. प्लेटवर करण्याचं एवढंच कारण की सगळ्या चकल्या आहेत त्या आपल्या एकसारख्या होतात. त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला पॅक करून घ्यायच्यात, नाही तर तेलामध्ये आपली चकली आहे ती सुटू शकते. त्याच्यासाठी व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आहे. पण याप्रमाणे दाबलं की आपली चकली तेलामध्ये सुटत नाही. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. जर आपलं तेल चांगलं गरम नसेल तर चकली तेलामध्ये विरघळते किंवा चकली खूप जास्त तेल पिते. त्याच्यासाठी सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. तर सुरुवातीला चकली चांगली सेट होईपर्यंत आपल्याला याला अजिबात हात लावायचा नाही आहे. एकदा चकली व्यवस्थित सेट झाली, त्याच्यावरची थोडीशी बुडबुडे कमी झाले की चकली गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात तेलावर बुडबुडे होते. जशी चकली तळल्या जाते तशी त्याच्यावरची बुडबुडे आहेत ते कमी होत जातात
आणि अजून एक खूण आहे, तर चकली थोडीशी दाबून बघायची बोटाने, मध्येपर्यंत छान कुरकुरीत वाटली तर म्हणजे आपली चकली तळल्या गेलेली आहे. याच्यावरचे पूर्णपणे बुडबुडे कमी झाल्यानंतरच मी तेलातून चकली काढलेली आहे. तर याप्रमाणे मी सगळ्या चकल्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. खूप छान खुसखुशीत झालेल्या आहेत, अजिबात तेलकट होत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता खूप छान आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि या चकल्या तळण्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. ह्या चकल्या चवीला अप्रतिम लागतात, जशा काही ह्या भाजणीच्या चकल्या आहेत अशा लागतात. आणि तुम्ही चकली पाहू शकता आतून छान पोकळ जाळीदार झालेली आहे आणि तेवढ्याच खुसखुशीत झालेल्या आहेत. ह्या चकल्या भरपूर दिवस टिकतात आणि चवीला अप्रतिम लागतात. साधारण अर्ध्या तासात ह्या चकल्या बनवून तयार होऊन जातात.